जर तुम्हाला खरं ज्ञान, प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. अलीकडील सरकारी घोषणांनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. महाराष्ट्र आणि देशव्यापी संदर्भातील अपडेट्स खालीलप्रमाणे. देशव्यापी अपडेट्स. अंगणवाडी केंद्रे प्राथमिक शाळांमध्ये जोडण्याचा निर्णय. केंद्र सरकार आणि महिला व बालविकास मंत्रालयाने अशी सूचना केली आहे की अंदाजे 14 लाख अंगणवाडी केंद्रे प्राथमिक शाळांशी लोकेट जोडून करावीत. यामुळे 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना एकात्मिक शिक्षण विकास सुविधा मिळू शकतील. नवीन लवकर शिक्षण अभ्यासक्रमाची प्रशिक्षण व्यवस्था. पोषण भी पदाई भी कार्यक्रमाचा काही भाग म्हणून अंगणवाडी कामगारांना नव्या नॅशनल अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन करिक्युलम 2024 आधारशिला आणि नॅशनल अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलेशन फ्रेमवर्क 2024 नवचेतना यांच्याअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 सुधारणा अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा, डिजिटलायझेशन, पोषण ट्रॅकर सारख्या डिजिटल साधनांचा विस्तार तसेच पोषण व आरोग्य कार्यक्रम अधिक सक्षम यात समाविष्ट आहे. महाराष्ट्र स्थानिक राज्य संदर्भातील अपडेट्स. 1. मुख्य सेविका पदासाठी संधी. मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य सेविका या पदासाठी अंगणवाडी सेविकांना संधी देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सेविकांना पदोन्नती व जबाबदाऱ्या वाढवण्याची संधी मिळणार आहे. बिहारमध्ये सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय बिहारसाठी आहे आणि महाराष्ट्रातील तशी अधिकृत पावती सापडली नाही आहे. ही बदी भरती प्रक्रिया व GR संदर्भातील सूचना. महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती होण्याच्या सूचना जाहिराती नव्या राज्य शासन निर्णयानुसार दिसत आहेत.